तळोजा सेक्टर 39 सिडको लॉटरी जे 26,000 घरांची लॉटरी निघालेली आहेत, त्या लॉटरीमध्ये सर्वाधिक जास्त घरे ज्या लोकेशनची आहेत त्या लोकेशनची माहिती आपण आज पाहणार आहोत। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे येणारे सिडको लॉटरीचे असे लेटेस्ट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू। सेक्टर 39 तळोजामध्ये जे 7,500 घरे आहेत त्या लोकेशनला आपण आज पोहोचलेलो आहोत। समोर आपल्याला हा जो पनवेल जो तळोजा MIDC जो खोनी मार्गे कल्याण फाट्याला निघतो तो हा सरळ रस्ता या प्रोजेक्टला लागूनच आहे। समोर आपल्याला जे नावडे प्लॉट 1 नावडे प्लॉट 2 जी सिडकोची अपकमिंग लॉटरी निघणार आहेत ते समोर लोकेशन दिसत आहे। हा सरळ रस्ता कळंबुली सर्कल जो पनवेल रेल्वे स्टेशन पनवेल बस स्टॉपला जातो तिथे कनेक्ट होतो। नावडे फाट्यावरून सरळ आपल्याला जो खारघर मार्गे जो मुंबई पुणे हायवे आहे तिथे पण कनेक्ट होतो। आणि हे समोर आपल्याला खारघर जो ह्या ज्या अंडर कन्स्ट्रक्शन इमारती दिसत आहेत इथूनच जो तळोजा खारघर जो फ्लायओव्हर बनत आहेत पेंदर फाट्याला तो इथेच अंडर कन्स्ट्रक्शन जी इमारती दिसत आहे आपल्याला तिथे कनेक्ट होणार आहे। आणि हा सरळ रस्ता आपल्याला मुंब्राला जातो। हाच तो तळोजा खारघर फ्लायओव्हर जो या प्रोजेक्टच्या हाकेच्या अंतरावरती आहे। या प्रोजेक्टपासून जर या फ्लायओव्हरती यायचं म्हटलं तर 2 मिनिटं आणि 2 मिनिटांमधून हा फ्लायओव्हर जर आपण खारघरच्या दिशेने जर उतरलो तर तिथे 2 मिनिटांमध्ये आपण हा फ्लायओव्हर उतरतो। म्हणजेच 5 मिनिटांमध्ये डीमार्ट आणि डीमार्टला कनेक्ट होणार आहे। म्हणजे या फ्लायओव्हर आपण जेव्हा उतरू तिथून डीमार्ट 5 मिनिटं आणि खारघर रेल्वे स्टेशन हे 10 मिनिटं। म्हणजे या प्रोजेक्टपासून आपल्याला 15 ते 20 मिनिटांमध्ये खारघर रेल्वे स्टेशन कनेक्ट होणार आहे। आणि हा समोर नॅशनल हायवे 48 आपल्याला दिसत आहे। तळोजा सेक्टर 39 हा समोर प्रोजेक्ट आपल्याला दिसत आहे। आणि समोर आपल्याला जे तळोजामधील फेज 2 मधील जे सेक्टर येतात सेक्टर 21 सेक्टर 22 सेक्टर 34 36 आणि या जो तळोजा सेक्टर 39चा प्रोजेक्ट आहे त्याच्या बॅक साईडला हे जे सेक्टर 37A सिडको लॉटरीमध्ये जे 1 BHK 2 BHK ची घरे आहेत ही ब्ल्यू कलरची इमारत ते या लॉटरी ती हीच इमारत आहे। हा फ्लायओव्हर सरळ तळोजाच्या दिशेने इथे उतरणार आहे। आणि इथे समोर असलेले जे सेक्टर 28 सेक्टर 29 सेक्टर 31 सेक्टर 34 36 21 22 27 हे सिडको लॉटरीमध्ये जी घरे निघालेली आहेत ऑलरेडी या इथे घरांचं पोझिशन झालेलं आहे हे समोर आपल्याला दिसत आहे। आणि हे सेक्टर 21 आणि जे गुगल मॅपमध्ये जी आपल्याला जमिनीचं सपाटीकरण केलेलं आहे ती हीच जागा जी प्रपोज सेंट्रल पार्क जी गुगल मॅपला दिसत आहे ती हीच जागा आहे। या प्रोजेक्टच्या समोर ही जी इमारती आहेत म्हणजे सेक्टर 39 काही इमारतींना कलर देण्याचं काम पूर्ण झालेलं आहे, काही इमारती अंडर कन्स्ट्रक्शन आहेत। इमारतीचे काम आपल्याला वर्कर करताना जे फिनिशिंगचे काम करताना समोर आपल्याला दिसत आहे। आणि एक्झॅक्ट प्रोजेक्टच्या समोर असलेले हा जो रस्ता समोर आपल्याला दिसत आहे। टोटल इथे 7,500 घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। 2 BHK ची घरे 1 BHK ची घरे आहेत। 26 लाख रुपये घरांची किंमत आहे आणि 2.5 लाख रुपये घरांवर सबसिडी सुद्धा आहे। म्हणजे आपल्याला 23 ते 23.5 लाखामध्ये हे घर मिळणार आहे। आणि हे या प्रोजेक्टच्या आतमध्ये जो आपण आता सॅम्पल फ्लॅट पाहणार आहोत सेक्टर 39 ही सोसायटी आतून अशी दिसणार आहे। आणि इथे जो सॅम्पल फ्लॅट आहे तो आपण आता पाहणार आहोत। समोर आपल्याला या प्रोजेक्टचे लेआउट प्लॅन समोर लावलेले आहेत। ज्या इमारती आहेत इमारतीचे कन्स्ट्रक्शन कसे असणार आहेत
इमारतीचा लेआउट प्लॅन, कोणत्या फ्लोअरला किती फ्लॅट असणार आहेत, ही सर्व माहिती या प्रोजेक्टला तुम्ही जेव्हा व्हिजिट देणार तेव्हा हे तुम्हाला फ्रंट गेटलाच दिसणार आहे. आणि या प्रोजेक्टच्या बद्दल असलेली ही माहिती, ॲमेनिटीज काय असणार आहेत, इमारती कशा असणार आहेत. टोटल 7,500 फ्लॅट आहेत. 1 BHK EWS कॅटेगरी. फर्स्ट फ्लोअरला फ्लॅट आहेत. तर आपण आता जो सॅम्पल फ्लॅट आहे तो पाहायला जाणार आहोत. एकशे 3 नंबरचा हा सॅम्पल फ्लॅट आहे. समोर आपल्याला लॉबी दिसत आहे. लिफ्ट 1, लिफ्ट 2 अशा 2 लिफ्ट असणार आहेत. हा हॉल आहे. हॉलला विंडोच्या खाली जो स्पेस देण्यात आलेला आहे तिथे आपण स्टोरेज जे सामान आहे ते ठेवू शकतो. स्टोरेजसाठी जागा देण्यात आलेली आहे. आपण फर्निचर पण केल्यानंतर ती जागा आपण स्टोरेजसाठी वापरू शकतो. किचन रूम देण्यात आलेला आहे. किचनला पण सजा देण्यात आलेला आहे एल शेप आकारामध्ये. साईडला आपण फ्रीज ठेवू शकतो. वॉश बेसिन, समोर आपल्याला टॉयलेट बाथरूम दिसत आहे. वेस्टर्न टॉयलेट देण्यात आलेला आहे. पूर्ण टॉयलेटला टाईल्स लावण्यात आलेले आहे. बाथरूम आहे. बाथरूमला पण सर्व भिंतींना टाईल्स लावण्यात आलेले आहे. आणि समोर आपल्याला आता हे बेडरूम दिसत आहे. बेडरूमच्या विंडोला पण स्टोरेजसाठी जागा देण्यात आलेली आहे, वरच्या दिशेने आणि खालच्या दिशेने. आणि डाव्या हातावरती सुद्धा आपण तिथे फर्निचर करून अलमारी काढू शकतो. फर्निचरचा व्हिडिओ पण मी या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे. या घराला फर्निचर केल्यानंतर कसं दिसणार आहे त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. ती लिंकला तुम्ही क्लिक करून हाच फ्लॅट फर्निचर केल्यानंतर कसा दिसणार आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकणार. तर असा हा सिडको लॉटरी सेक्टर 39 मधील व्हिडिओ आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, म्हणजे येणाऱ्या या लेटेस्ट लॉटरीचे नोटिफिकेशन, या प्रोजेक्टची वेळोवेळी प्रत्येक महिन्याला तुम्हाला माहिती मिळत जाईल. काही अडचण असेल तर या प्रोजेक्टचं पोझिशन, या प्रोजेक्टची सद्यस्थिती, या प्रोजेक्टचं तुम्हाला चावी कधी मिळणार आहे याची पण माहिती तुम्हाला प्रोजेक्टबद्दल वेळोवेळी दिल्या जाईल. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.